नमस्कार मित्रांनो, तुमचं बेस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कॅनिझारो कंडेन्सेशन। यामध्ये काय होते, दोन सिमिलर कार्बोनिल कंपाऊंड घेतले जातात। असे दोन सिमिलर कार्बोनिल कंपाऊंड घ्यायचे, त्यामध्ये आपला अल्फा हायड्रोजन ॲब्सेंट असावा। तिथं काय आढळते आपल्याला, कॅनिझारो कंडेन्सेशन। चला तर पाहूया। कंडेन्सेशन ऑफ टू सिमिलर कार्बोनिल कंपाऊंड which having no alpha hydrogen in presence of strong base NaOH is called as Cannizzaro condensation। आता आपण रिएक्शन पाहूया। पेपर मध्ये रिएक्शन लिहिताना रिएक्शनच्या अगोदर आपण त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आणि मग रिएक्शन लिहायची। आता आपण पाहू रिएक्शनचं एक्सप्लेनेशन। चला तर, two molecules of formaldehyde undergoes condensation in presence of strong base NaOH to give alcohol and sodium salt of carboxylic acid। यामध्ये काय केले, दोन मॉलिक्यूल घेतले फॉर्माल्डिहाइडचे आणि त्याचं कंडेन्सेशन केलं कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये त्याचं कंडेन्सेशन झालं आणि आपल्याला त्यापासून दोन प्रोडक्ट भेटले। एक म्हणजे अल्कोहोल आणि दुसरा म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। आता आपण रिएक्शन पाहूया। इथे काय घेतले, दोन फॉर्माल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले आणि त्याचं कंडेन्सेशन केलं स्ट्रॉंग बेस NaOHच्या प्रेझेन्स मध्ये, त्याचं कंडेन्सेशन झालं आणि आपल्याला एक प्रोडक्ट अल्कोहोल भेटला आणि दुसरा प्रोडक्ट सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। हा असे दोन प्रोडक्ट भेटले। आता आपण त्याचं मेकॅनिझम पाहूया। आपण आता मेकॅनिझम पाहणार आहोत। आपण मेकॅनिझम का करतो, आपल्या रिएक्शन मध्ये आपल्याला दोन प्रोडक्ट भेटले, एक म्हणजे अल्कोहोल आणि दुसरा म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। आता ते प्रोडक्ट आपल्याला कसं भेटले, नेमकं काय झालं त्यामध्ये, ते पाहण्यासाठी आपण इथं मेकॅनिझम करणार आहोत। चला तर पाहूया मेकॅनिझम। दिस मेकॅनिझम आर कम्प्लीट इन 4 स्टेप। हे मेकॅनिझम कम्प्लीट होण्यासाठी किती स्टेप लागतात, आपल्याला 4 स्टेप लागतात। चला तर त्या फर्स्ट स्टेप पाहूया। स्टेप फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोफाइल। या स्टेप मध्ये काय म्हणले, न्यूक्लियोफाइल आपल्याला कुठून भेटणार आहे, जो आपण सॉल्व्हंट वापरला आहे का सोडियम हायड्रॉक्साईड, त्यापासून आपल्याला एक न्यूक्लियोफाइल भेटणार आहे। जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडचं ब्रेकडाऊन झालं तेव्हा एक आपल्याला एक Na+ आयन भेटला आणि दुसरा OH- आयन भेटला। ते OH- म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस काय राहते, आपली न्यूक्लियोफाइल राहते। ही फर्स्ट स्टेप झाली। आता आपण सेकंड स्टेप पाहूया। आता सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे, जो आपला न्यूक्लियोफाइल तयार झालाय तो अटॅक करतो फर्स्ट कार्बोनिल कंपाऊंड ऑफ कार्बोनिल कार्बन। म्हणजेच जो आपला पहिला कार्बोनिल कंपाऊंड आहे त्याच्या कार्बोनिल कार्बनवर हा आपला न्यूक्लियोफाइल अटॅक करतो। चला तर पाहूया। अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन फर्स्ट कार्बोनिल कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन। इथे काय म्हणले, कधी पण मेकॅनिझम लिहिताना अगोदर त्याचं काय लिहायचं, एक्सप्लेनेशन लिहायचं आणि मग ते मेकॅनिझम स्टार्ट करायचं। आता आपण एक्सप्लेनेशन पाहूया। अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन फर्स्ट कार्बोनिल कार्बन ऑफ कार्बोनाइल कंपाऊंड टू गिव्ह फॉर्मिक ऍसिड अँड इलेक्ट्रॉन। आता आपण त्याचं काय पाहिलं, एक्सप्लेनेशन पाहिलं। आता आपण त्याचं नेमकं ऍक्च्युअल तिथं काय काय होतं आणि आपल्याला फॉर्मिक ऍसिड कसं भेटतात ते पाहूया। यामध्ये काय आहे, हा आपला फॉर्माल्डिहाइड आहे आणि हा आपला काय आहे, न्यूक्लियोफाइल आहे। यामध्ये काय होते, आपला न्यूक्लियोफाइल या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतो आणि कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी किती राहते, 4 बॉन्ड फॉर्म करण्याची। मग आपल्या ह्या न्यूक्लियोफाइलने या कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यामुळे इथे कार्बनची व्हॅलेन्सी कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली, म्हणजेच तिथं 5 बॉन्ड तयार झाले। मग कार्बन काय करतो, आपली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी एक बॉन्ड ब्रेक करतो, जो वीक बॉन्ड राहतो। मग इथे काय झाले, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड आहेत। एक बॉन्ड राहतो सिग्मा आणि दुसरा बॉन्ड राहतो पाय। मग पाय बॉन्ड हा कसा राहतो, वीक राहतो। त्यामुळे कार्बन काय करतो, आपल्या ऑक्सिजन आणि कार्बन मधला जो पाय बॉन्ड आहे तो ब्रेक करतो आणि आपले इलेक्ट्रॉन कार्बनला देतो। का तर त्याची व्हॅलेन्सी इथं काय पाहिजे, आपल्याला सॅटिस्फाय होण्यासाठी कार्बन आपला एक इलेक्ट्रॉन कुणाला देतो, ऑक्सिजनला देतो। इथं काय झालं, आपल्याला हा प्रोडक्ट भेटला। या प्रोडक्ट मध्ये काय झालं, कार्बन म्हणजे न्यूक्लियोफाइलचा अटॅक कार्बनवर झाला। मग तेव्हा कार्बनने काय केला, आपला एक पाय बॉन्ड ब्रेक केला। मग पाय बॉन्ड ब्रेक केल्यामुळे कार्बनवर कुठला आला, चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आला आणि
कार्बनने आपले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिले, त्यामुळे इथं काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. मग इथं न्यूक्लियोफाइलनं अटॅक केल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, निघून गेला आणि या कार्बन आणि न्यूक्लियोफाइल मध्ये बॉन्ड तयार झाला आणि इथं पाय बॉन्ड ब्रेक झाला, त्यामुळे ऑक्सिजनवर कुठला चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. मग यामध्ये काय होते, अजून रिअरेंजमेंट होते. ऑक्सिजन काय करतो, आपले इलेक्ट्रॉन डबल कार्बनला देतो. मग कार्बनची तिथं व्हॅलेन्सी कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली, म्हणजेच अजून कार्बनवर किती बॉन्ड तयार झाले, 5 बॉन्ड तयार झाले. आता कार्बन काय करणार, आपला आता वीक बॉन्ड ब्रेक करणार. वीक बॉन्ड ब्रेक करणार म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड कसा राहतो, वीक राहतो. मग त्याने काय करतंय, कार्बन काय करते, आपले सगळे इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतं. का तर त्याला काय करायचंय, ऑक्सिजननं त्याला एक इलेक्ट्रॉन दिले, मग तिथे काय तयार होणार, बॉन्ड फॉर्मेशन होत आहे. मग कार्बनची व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाय झाल्यामुळे त्याने काय करतं, आपले इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतं. हायड्रोजनला दिल्यामुळं काय झाली तर आपल्याला पुन्हा हा प्रोडक्ट भेटतं. म्हणजेच ऑक्सिजननं कार्बनला इलेक्ट्रॉन दिले, तिथं काय झालं, डबल बॉन्ड फॉर्म झाला. इथला H निघून गेला आणि तिथं काय आला, OH, म्हणजेच हा खालचा OH इथं वरी घेतलेला आहे आणि आपल्याला काय भेटला, फॉर्मिक ऍसिड आणि H मायनस निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस बाहेर पडली. आपण त्याला काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉन म्हणू शकतो किंवा आयन म्हणू शकतो. स्टेप मध्ये काय तयार झालं, फॉर्मिक ऍसिड आणि एक H निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच त्याला आपण इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोनियम आयन असे म्हणतात. आता थर्ड स्टेप मध्ये काय होतं, तो हायड्रोनियम आयन एका दुसऱ्या कार्बोनिल कंपाऊंडवर अटॅक करतो, त्याच्या कार्बोनाइल कार्बनवर. म्हणजे दुसरं आपण 2 फॉर्माल्डिहाइड यूज केले होते, मग त्याच्यापैकी एका फॉर्माल्डिहाइडचा आपण यूज केला, आता दुसरा फॉर्माल्डिहाइड इथे यूज करणार आहोत. मग इथं काय म्हणले, अटॅक ऑफ हायड्रोनियम आयन म्हणजेच इलेक्ट्रॉन किंवा H निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस ऑन सेकंड कार्बोनाइल कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन. यामध्ये काय होते, हा आपण काय घेतला आहे, फॉर्माल्डिहाइड घेतला आहे आणि त्याची रिएक्शन कोणासोबत होत आहे, या हायड्रोनियम आयन सोबत होते. मग हा H निगेटिव्ह जो राहतो तो काय, म्हणजेच हायड्रोनियम आयन काय करतो, आपले इलेक्ट्रॉन या कार्बनला देतो. आपले इलेक्ट्रॉन या कार्बनला दिल्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी किती होते, 5, म्हणजेच अनसॅटिस्फाय होते. तिथे किती बॉन्ड तयार होतात, 5 बॉन्ड तयार होतात. 5 बॉन्ड तयार झाल्यामुळे कार्बन काय करतो, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये तिथे 2 बॉन्ड आहेत, एक सिग्मा राहतो आणि एक पाय बॉन्ड राहतो. मग ऑक्सिजन आणि कार्बन मधला जो वीक बॉन्ड राहतो, म्हणजेच पाय बॉन्ड हा कसा राहतो, वीक राहतो. तो पाय बॉन्ड इथं काय करतो, ब्रेक करतो. त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी कार्बन आपला ऑक्सिजन मधला बॉन्ड एक ब्रेक करतो. मग बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. त्यामुळे ऑक्सिजन काय करतो, इथली या बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन राहतात ते आपल्याकडे ओढतो आणि ओढल्यामुळे त्याच्यावर येतो निगेटिव्ह चार्ज आणि इथं कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड तयार होतो. इथं आपल्याला काय भेटला, ऑक्सिजन कुठला चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला आणि कार्बन आणि हायड्रोजन मध्ये काय तयार झाला, बॉन्ड तयार झाला. त्यालाच काय म्हणतात आपण, ऑक्साईड आयन म्हणतात. पण यामध्ये एक मिस्टेक झाली आहे माझी, अगोदर एक्सप्लेनेशन लिहायचं होतं तर मी रिॲक्शन दिले आणि नंतर एक्सप्लेनेशन लिहिले. तुम्ही लिहिताना अगोदर हे एक्सप्लेनेशन लिहा आणि मग रिॲक्शन लिहा. आता एक्सप्लेनेशन सांगते. अटॅक ऑफ हायड्रोनियम आयन म्हणजेच इलेक्ट्रॉन किंवा H निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस ऑन सेकंड कार्बोनाइल कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन टू गिव्ह ऑक्साईड आयन. इथे काय तयार झाला, आपला ऑक्साईड आयन तयार झाला. तिसऱ्या स्टेपमध्ये ऑक्साईड आयन तयार झाला. आता आपण फोर्थ स्टेप बघूया. फर्स्ट स्टेपमध्ये काय होते, जे आपल्या सेकंड स्टेपमध्ये फॉर्मिक ॲसिड तयार झाले आणि थर्ड स्टेपमध्ये जे आपला ऑक्साईड आयन तयार झाले, त्या दोघांमध्ये रिॲक्शन होते. मग फोर्थ स्टेपमध्ये काय होणार, रिॲक्शन ऑफ ऑक्साईड आयन आणि फॉर्मिक ॲसिड. यामध्ये रिॲक्शन होऊन आपल्याला काय भेटतं, एक सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड भेटते आणि एक अल्कोहोल, म्हणजेच आपले 2 फायनल प्रोडक्ट तयार होतात. मग चला एक्सप्लेनेशन पाहूया. रिॲक्शन ऑफ ऑक्साईड आयन अँड फॉर्मिक ॲसिड टू गिव्ह अल्कोहोल अँड सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. यामध्ये आपण काय घेतला, पहिला ऑक्साईड आयन घेतला आणि दुसरा काय घेतला, ही फॉर्मिक ॲसिड घेतला. या दोघांमध्ये काय करायचं, आपल्याला रिॲक्शन करायचे. मग हा ऑक्साईड आयन कसा आहे, ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन काय करतो, आपले इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधल्या या हायड्रोजनला देतो. मग हायड्रोजनला दिल्यामुळे हायड्रोजन कसा झाला, स्टेबल झाला. त्याच्याकडे एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन राहतो. मग त्याने एक इलेक्ट्रॉन या बॉन्डिंग मध्ये दिला होता आणि त्याच्याकडे एक प्रोटॉन होता, त्यामुळे तो स्टेबल होता. पण आता इथे काय झाले, ऑक्सिजन आपले इलेक्ट्रॉन त्याला दिले. मग त्याला दिल्यामुळे तो अजून कसा झाला, जास्त स्टेबल
झाला म्हणजे त्याच्याकडे दोन म्हणजे एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन होतं. मग आता त्याच्याकडे अजून एक इलेक्ट्रॉन आला, मग तिथे 2 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन झाले. मग हायड्रोजनची व्हॅलेन्सी कशी झाली, तिथे अनसॅटिस्फाय झाली. हायड्रोजनची व्हॅलेन्सीमध्ये एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन राहतो. इथं काय झाले, 2 इलेक्ट्रॉन आणि एकच प्रोटॉन तयार झालं. मग त्यामुळे काय करतो, ऑक्सिजन आणि या हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड राहतो त्यामध्ये हायड्रोजनचे पण इलेक्ट्रॉन राहतात. मग ऑक्सिजनला हायड्रोजन काय म्हणतो, तू माझे इलेक्ट्रॉन घे, का तर मी इथं ऑलरेडी दुसरा ऑक्सिजन ॲटम मला इलेक्ट्रॉन देत आहे आणि मी स्टेबल होत आहे. त्यामुळे हायड्रोजन काय करतो, आपले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देतो. ऑक्सिजनला दिल्यामुळे इथं काही हा बॉन्ड काय जाणार, ब्रेक होणार. ब्रेक झाल्यामुळे इथं काय होतं, या ऑक्सिजन आणि या हायड्रोजनमध्ये बॉन्ड तयार होतो आणि आपल्याला काय भेटतं, हा बॉन्ड तयार झाला, एक मिथेनॉल भेटला आणि दुसरा अजून एक काय घेतला, ऑक्साईड आयनच. ऑक्साईड आयन म्हणजेच आपण काय म्हणतो, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. ऑक्सिजनवर कुठला चार्ज असणार, निगेटिव्ह चार्ज असणार, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्साईड आयन म्हणतो. आपण चौथ्या स्टेपमध्ये काय तयार केलं होतं, एक तयार होतं म्हणून सांगितलं, एक अल्कोहोल आणि दुसरा कुठला तयार होतं म्हणलं, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होते म्हणून सांगितलं होतं, किंवा सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. मग हे तयार होते म्हणून सांगितलं होतं. मग आता आपल्याला एक प्रोडक्ट भेटला आहे, कुठला, अल्कोहोल भेटला. मग आता आपल्याला दुसरा कुठला पाहिजे, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड हा प्रोडक्ट पाहिजे. मग आता आपण कसं तयार करणार, हा आपल्या चौथ्या स्टेपमध्ये अल्कोहोल सोबत एक ऑक्साईड आयन तयार झाला होता. त्या ऑक्साईडची रिॲक्शन Na+ सोबत करायची. जे पहिल्या स्टेपमध्ये Na+ आणि OH निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस तयार झाली होती, NaOHचं ब्रेकडाऊन करून. मग तिथं आपण OH ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून यूज केला. मग तिथं काय राहिला, आता Na+ राहिला होता. मग तो Na+ इथं वापरायचा. काय तर आपण काय म्हणलं, हा ऑक्साईड आयन घेतला आणि हा काय घेतला, Na+ आयन घेतला. या दोघांमध्ये रिॲक्शन घडून आणायची आणि आपल्याला काय भेटणार, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड भेटणार. मग ह्या ओवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ऑफकोर्स ह्या ओनं ह्या Na काय देणार, इलेक्ट्रॉन देणार, किंवा ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण असू शकतं या दोघांमध्ये. का तर का ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, आणि सोडियमवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन काय करणार, आपले इलेक्ट्रॉन या सोडियमला देणार. मग या सोडियमला दिल्यामुळे या दोघांमध्ये काय तयार होणार, बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला काय भेटणार, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. हा आपल्याला लास्टचा प्रोडक्ट भेटला. चौथ्या स्टेपमध्ये फक्त एकच रिॲक्शन होत्या, पण मी तुम्हाला समजण्यासाठी 2 प्रॉडक्ट तयार होतात, एक अल्कोहोल आणि सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. हे 2 प्रॉडक्ट कसे तयार होतात ते सांगण्यासाठी मी 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन दाखवलेली आहे. जर तुम्हाला ह्या 2 स्टेप जर लिहायच्या जर नसल्या तर तुम्ही असं डायरेक्ट पण लिहू शकतो. आपण पहिल्यांदा काय यूज केला, ऑक्साईड आयन यूज केला आणि फॉर्मिक ॲसिड सोबत त्याची रिॲक्शन केली आणि आपल्याला काय भेटला, एक अल्कोहोल भेटला. आणि आपण दुसरा तिथं हे पण लिहू शकतो, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड पण लिहू शकतो. धन्यवाद.